नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. अयोध्या राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात महाविकास आघाडीने आंदोलन केले. काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राम मंदिरात प्रभू श्रीरामाची आरती करून कथित गैरव्यवहाराचा निषेध व्यक्त केला. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष युवराज करंकाळ यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. अयोध्या या ठिकाणी प्रभू रामचंद्र विराजमान झालेले आहेत आणि सर्व देशातील नागरिकांनी एक एक रुपया एक एक वीट गोळा करून सर्वांनी मदत केली आणि रामाचं मंदिर हे त्या ठिकाणी बांधलं गेलं आणि प्रभू रामचंद्र तिथं विराजमान झाले. परंतु आता महिन्याभरापासून आपण असं बघतोय त्या ठिकाणी राम मंदिराला जे जे दान आलेलं आहे बाहेरच्या लोकांकडनं आणि ते लोक आता पुढे येत आहेत. चांदीच्या विटा असतील, सोन्याचे मोठे मोठे हार असतील, करोडो रुपये अब्जो रुपयांची त्या ठिकाणी चोरी होते. आपण फेसबुकच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि जे डिबेट टी व्हीवर चालू आहे त्याच्यात आपल्याला लक्षात येतं आहे की करोडो रुपयांचा भ्रष्टाचार ह्या संपत चोर आणि त्याच्या साथीदारांनी केलेला आहे. यांना पाठबळ देण्याचं काम सत्ताधारी भाजप पक्षाचं आहे. भाजप पक्षानेच अशा चोरांना त्या ठिकाणी बसवलेलं आहे, ट्रस्टी केलेलं आहे आणि हे ट्रस्टी कशी चोरी करता हे आपण सर्वांनी साक्षात बघितलं आहे. म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सर्व काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांच्या वतीने, मित्रपक्षांच्या वतीने प्रभू रामचंद्रांची या ठिकाणी आरती करणार आहोत आणि त्यांना क्षमा मागणार आहोत की या चोरांनी जे तुम्हाला लुटलं, तुम्हालाही सोडलं नाही. रामाच्या नावाने ज्यांनी मतं मागितले, निवडणूक लढवले आणि आज पण तेच करताय. प्रभू रामचंद्राच्या नावाने निवडणूक लढताय, निवडून येत आहे, चोऱ्या करून निवडून येत आहे आणि त्याच प्रभू रामचंद्राला लुटायचं काम सुद्धा या चोरांनी केलेलं आहे. यांचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि आता आम्ही प्रभू रामचंद्रांची आरती करणार आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.